विद्येची देवी माँ सरस्वतीच्या चरणेला मी शतशत वंदन अभिवादन करतो. भारत मातेला सतसत वंदन अभिवादन करतो. विदर्भ साहित्य संघ द्वारा आयोजित आजच्या या कार्यक्रमात मंचावर उपस्थित विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष, सोबतच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणेजी, माझ्या समक्ष उपस्थित सर्व माझे नागपूर नगरीतले साहित्य रसिक श्रोतावृंद, खरं तर या मंचावरनं बोलत असताना मला अटल बिहारी वाजपेयीचं नागपूरचं एक कार्यक्रमाची आठवण येत आहे. धर्मपेठ शिक्षण संस्थेचा रजत जयंती वर्ष होता आणि रजत जयंती वर्षाच्या कार्यक्रमासाठी अटल बिहारी वाजपेयी प्रमुख अतिथी म्हणून आलेले होते. अनेक विषयावर बोलत असताना भारतातील शिक्षण व्यवस्थेवर सुद्धा ते बोलले आणि त्याच्यातच त्यांनी एक उदाहरण दिला की अंग्रेज भारत सोडून गेले या मागचे अनेक कारण आहे. आणि त्यातला एक कारण हा सुद्धा आहे की जेव्हा हिंदुस्थानी लोक अंग्रेजी बोलणं सुरू केलं तेव्हा आपली राष्ट्रभाषेचा अपमान अंग्रेजींना जमला नाही, परंतु भारत सोडून निघून गेले. माझी तशी अवस्था नाही झाली पाहिजे, कारण मी मूलतः हिंदीमध्ये व्याख्यान करणारा, बोलणारा, पण आज आदरणीय प्रकाशजीचा आग्रहास्तव मी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करत आहो. काही चूक झाली तो आपण धाकटा भाऊ म्हणून मला माफ करावा ही विनंती. सांस्कृतिक एकात्मता आणि वर्तमान साहित्य हा विषयावर आपल्यासोबत चर्चा करायला मी उपस्थित आहे. लॉर्ड मॅकाले नावाचा एक माणूस इंग्रजाच्या कार्यकाळात होता, ज्यांनी इंग्रजाच्या कार्यकाळात भारतीय शिक्षण व्यवस्थेची संरचना केली. हा लॉर्ड मॅकालेने 1830 साली आपल्या वडिलांना एक पत्र लिहिला. त्या पत्रात लॉर्ड मॅकालेने असं लिहिलं की हिंदुस्थानवर आपला शासन करणं खूप दुष्कर कार्य आहे आणि हिंदुस्थानमध्ये विभाजन करणं हा त्यापेक्षा जास्त दुष्कर कार्य आहे. त्याचं कारण त्यांनी असा नमूद केला की याच्या मूळ कारण असं आहे की हिंदुस्थानमध्ये प्रत्येक जनपदमध्ये शाळा आहे आणि फक्त शाळाच नाही, प्रत्येक जनपदमध्ये असलेली शाळांमध्ये त्यांची संस्कृतीचे आणि संस्कारचे शिक्षण दिले जातात आणि संस्कृती आणि संस्कार याच्या माध्यमातून तयार झालेला व्यक्ती या देशासाठी समर्पक असा व्यक्तित्व म्हणून तयार होतो. आणि जोपर्यंत प्रत्येक जनपदमध्ये अशी शाळा आहे जिथे संस्कृती आणि संस्कारचं शिक्षण दिले जाते आणि ज्याच्यामुळे या देशाची एकता आणि अखंडता सांस्कृतिक ऐक्यामुळे रचलेली आहे, तो तोडण्याच्या दृष्टीने जनपदमध्ये सुरू असलेली शाळेची यंत्रणा तोडणं नितांत आवश्यक आहे. आणि या करण्यासाठी इंग्रजांनी लॉर्ड मॅकाले यांच्या नेतृत्वात एक नवीन कार्यपद्धती आणली. त्याचा उल्लेखसुद्धा लॉर्ड मॅकालेने आपला वडिलांना लिहिलेल्या पत्रामध्ये केलेला आहे. लॉर्ड मॅकालेचं म्हणणं असं होता की मी एक अशी शिक्षण व्यवस्था सुरू करत आहो जे संस्कारपासून लोकांना आर्थिक चळवळीकडे घेऊन जाईल. जेव्हा संस्कार आणि अर्थ याच्यातला निवडायचा असेल तो पैसा हा माणसाची पहिली आवश्यकता असतो. माणूस संस्कार सोडून पैसेकडे वाटचाल करेल आणि जशी जशी संस्कार सोडून पैसेकडे वाटचाल करणारे लोकांची संख्या वाढेल तशी तशी या हिंदुस्थानमधले गोरे अंग्रेज चालले जातील, पण काळे अंग्रेज तयार होतील याची मला खात्री आहे. आणि येणारा 1 शतकात हे शक्य नाही, पूर्ण 1 सदी याच्यात जाणार आहे आणि 1 शतीनंतर हिंदुस्थानमध्ये काळे अंग्रेजांची संख्या वाढणार आहे. लॉर्ड मॅकालेने 1830 वर्षी लिहिलेला आपल्या वडिलांना लिहिलेला पत्र अक्षरशः खरा ठरत आहे. अशी स्थिती या देशाच्या शिक्षण व्यवस्थेची झालेली आहे हे म्हणायला काही अडचण नाही. सांस्कृतिक एकात्मता आणि वर्तमान साहित्य यावर चर्चा करत असताना काही पार्श्वभूमीवरही जाणं नितांत आवश्यक आहे.
हे याच्यासाठी नितांत आवश्यक आहे की वर्तमान पिढी आणि वर्तमान पिढीच्या साहित्य वाचन, साहित्याकडे कळ, साहित्यासाठी असणारी आवड हे जुन्या काळासारखे नाही आहे. जुन्या काळात मनोरंजन ते कोणतेही साधन नव्हते. काहीही शिकायचं असेल तर पुस्तकशिवाय दुसरा उपाय नव्हता. अध्ययन म्हणजे पुस्तक, मनोरंजन म्हणजे पुस्तक, ज्ञानरंजन म्हणजे पुस्तक. पुस्तकशिवाय दुसरा कोणताही विश्व नव्हता. म्हणून जुनी पिढीची सगळ्यात आवडची गोष्ट म्हणजे वाचन होते. जसं जसं काळ निघून गेला तसं तसं मनोरंजनाचे साधन वाढले आणि मनोरंजनाचे साधन वाढल्यानंतर जेव्हापासून हा दूरदर्शनचा डब्बा आपल्या घरी आला तेव्हापासून मनोरंजनने कोणता रूप घेतला हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आणि याच्यातले 24 तास जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून 24 तास आहे की 24 त्रास आहे हे समजूनच नाही राहिलं. अशी स्थिती समाचारची सुद्धा झालेली आहे. तशीच स्थिती त्या चॅनलवर येणारे प्रत्येक कार्यक्रमाची सुद्धा झालेली आहे. साहित्याचा जो मूळ स्वरूप होता तो स्वरूप कुठे गेलेला आहे हा प्रश्नचिन्ह अनेक लोकांसमोर बरेचदा येते. आपण मराठी साहित्याचा जर विचार केला तर बासी मर्ढेकर यांचा जन्म 1 डिसेंबर 1909 वर्षी झालेला आणि 1956 वर्षी ते या जगातना आपलं सर्व साहित्य या देशासाठी अर्पण करून ते निघून गेले. पण 1909 ते 1956 पर्यंतचा त्यांचा जो प्रवास होता त्यांनी मराठी भाषेचा जे प्रगल्भ साहित्य लोकांसमोर मांडला, आजही तो जसाचा तसा आपल्याला सकाळी जेव्हा आपण सूर्याचं दर्शन करतो आणि केशरी रंगाचा सूर्य आपल्याला दिसतो, त्याची जे आभा असतो तशीची तशी आभा आजही मर्ढेकरांच्या साहित्याची आहे हे म्हणायला काही हरकत नाही आणि अतिशयोक्तीसुद्धा नाही. त्यांनी रचलेले शिशिरागमन, तांबडी माती, रात्रीचा दिवस, पाणी या कादंबऱ्या तेव्हाही गाजल्या. आजही वाचल्यानंतर असं वाटतं की आजच्या परिस्थितीसाठी लिहिण्यात आलेली हे सर्व कादंबरी आहे. त्यानंतरसुद्धा रसिकांना न्याय देण्यासाठी आणि साहित्याची प्रगल्भता कायम ठेवण्यासाठी अनेक साहित्यकारांनी मराठी साहित्याचा संवर्धन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात केशवसूत, राम गणेश गडकरी, कुसुमाग्रज यासारखे अनेक ज्येष्ठ कवी आहे. 1975-1980 पर्यंत जो मराठी साहित्य होता हे साहित्यामध्ये नवीनता येत होती, नवीन शब्द येत होते, साहित्याची गतिशीलतासुद्धा वाढत होती आणि साहित्याचे शब्दांचा साठासुद्धा वाढत होता. पण हळूहळू 1980 नंतर काही असा काळ आला की साहित्य कमी नाही झाला, साहित्याची प्रगल्भताही कमी नाही झाली, साहित्याची आक्रमकतासुद्धा कमी नाही झाली. पण एक उणीव राहिली. ती उणीव अशी की मराठी भाषेमध्ये मिश्रित भाषाची सुरुवात झाली. ज्या ठिकाणी मराठी साहित्यकार आहे तिथला शब्द त्यांनी अंगीकृत केला, त्याला स्वीकृत केला, त्याचा उपयोग केला. लोकांना नवीन टेस्ट वाचला, लोकांनी त्याला ॲक्सेप्ट केला. मराठी मायबोलीतले जे महाराष्ट्रातले वेगवेगळे प्रदेशाची जी भाषा आहे ती विदर्भातली वराडी असो, खानदेशाची मराठी असो किंवा कोकणाची कोकणी असो, याच्यातले शब्द आले तिथपर्यंत ठीक आहे. पण अन्य भाषेचे, हिंदीचे, इंग्रजीचे आणि उर्दूचे शब्दसुद्धा मराठी भाषेत समाविष्ट झाले आणि हे सर्व 1980 नंतर ही सर्व गोष्ट सुरू झाली. म्हणजे मराठी साहित्याची गतिशीलता कायम राहिली. पण मराठी साहित्याची गतिशीलता कायम असताना साहित्यामध्ये कुठेही कमी नाही झाला. साहित्याच्या माध्यमातून समाजामध्ये जे उद्बोधन करायला पाहिजे त्याच्यात काही कमी नाही झाला. पण कमी झाला ती माझी जी मराठी मायबोली होती त्याच्यातलं जास्त नाही. 6,86,000 शब्द
मराठी साहित्याचे हळूहळू अदृश्य होऊ लागले. जेव्हा एखादी भाषेचे संपूर्ण शब्द अदृश्य होतात तेव्हा मूळ भाषा राहणार आहे किंवा नाही अशा प्रश्न समोर येऊन जाते. आपण लक्षात घेतला तर मागच्या पूर्ण 1.5 वर्ष कोरोना याच्यात गेला. आता कोरोना याच्यात आपल्याला काय मिळाला? एक नवीन शब्द मिळाला आणि तो शब्द आहे इम्युनिटी. आता प्रगल्भ मराठी भाषाचे जे प्रगल्भ शब्द होते, जे शब्दकोश होता, ज्या शब्दकोशांमुळे गदी माडगूळकरने गीतरामायण लिहिले, शिवाजी सावंतने मृत्युंजयचा लिखाण केला, विश्वास पाटीलने महानायकचा लिखाण केला, असे अनेक लेखक आहेत ज्यांनी आपला प्रगल्भ लेखनातून चांगली मराठीतनं लोकांना फक्त उत्तेजित नाही केला, पण दिशादर्शन केला, दिशानिर्देश केला, जीवन जगण्याची कला शिकवली. हे सर्व असताना व्यंगकार म्हणून आपण पुलंलाही विसरू शकत नाही. राजकारणी असून सुद्धा व्यंग आणि लेखन याच्यातला समाज प्रबोधन करणारा बाळ ठाकरेलाही आपण विसरू शकणार नाही. नागपुरातले आपले कवी ग्रेस यांनाही विसरू शकत नाही. ज्यांच्या नावाने आम्ही सभागृह बांधला, सुरेश भट, यांना सुद्धा विसरू शकत नाही. यांच्या जे शब्दसामर्थ्य होता, या शब्द सामर्थ्यामुळे फक्त साहित्य प्रगल्भ नाही झाला, भाषासुद्धा प्रगल्भ झालेली होती. पण सध्याच्या याच्यात जेव्हा 6 लाखपेक्षा जास्त शब्द अदृश्य झालेले आहे, कल्पना करा, शरीरमध्ये जर प्रोटीन कमी झाला, विटामिन कमी झाला, तो शरीरची इम्युनिटी राहणार आहे का? शरीर राहणार आहे पण इम्युनिटी राहणार नाही. तसं तर काही मराठी साहित्यासोबत होत नाही आहे का, असा एक प्रश्न समोर उभा येऊन येते. आणि करोनाच्या कार्यकाळात आपण बघितलं की डॉक्टरने कितीही दिला तरी प्रत्येक घरी वेगळा काढा बनत होता. काढा कशासाठी बनत होता की आपली जे जुनी औषधी आहे, आपले जे घरेलू उपचार आहे, जे आपण आपला आईबाबांकडनं ऐकलं आहे, ते सर्व व्हॉट्सअपच्या माध्यमातून बाहेर आले आणि प्रत्येक माणसाची वेगळी रेसिपी आणि वेगळा काढा. कशासाठी? इम्युनिटी वाढवायची आहे. तर हा शरीरामध्ये एखादा शारीरिक त्रास आला तर इम्युनिटी वाढवण्यासाठी काढा तयार होऊ शकते, इम्युनिटी वाढवू शकते. पण एकदा जर 6 लाखपेक्षा जास्त शब्द मराठी साहित्याचे गहाळ झाले, अदृश्य झाले, तो येणाऱ्या पिढीला ते 6,86,000 शब्द शोधून देणारा माणूस राहणार आहे का, हा प्रश्नचिन्ह समाजासमोर पुढे उभा राहणार आहे. आणि हा आवाहन वर्तमान पिढीच्या समोर आहे की त्या शब्दांचा पुनर्वापर करून साहित्यामध्ये पुन्हा रुजवण्याच्या दृष्टीने, भाषेचा पुनर्जीवना करण्याच्या दृष्टीने वर्तमान साहित्यकाराने प्रयत्न करायला पाहिजे, असा माझ्यासारखा एक अभ्यासू व्यक्तीला वाटते. एवढंच नव्हे, प्रकाशजी, मी एका कार्यक्रमात एक पुस्तकचं विमोचन होता, त्या पुस्तकच्या विमोचनच्या कार्यक्रमात गेमवारी यांच्यासोबत मी गेलो होतो. गेमवारी आपले नागपूरचे जुने सांसद आहे, चांगले वक्ते आहे आणि खूप चांगले माणूससुद्धा आहे. त्या पुस्तकच्या विमोचनमध्ये मी गेम भैयाला म्हणालो की भैया आज एक नया शब्द मिल गया है. गेमवारी म्हणाले, दयाशंकर काय भेटलं? म्हटलं भैया, ही जे संचालन करणारी शिक्षिका आहे त्यांनी मला आज एक नवीन शब्द दिला. माझ्या लक्षात नाही आला दयाशंकर कोणता शब्द आहे. म्हटलं हा नेहमी आपल्याला स्वागत करत असताना, कोणीही आपल्याला जेव्हा स्वागत करत असताना पुष्पगुच्छ देतो तो आपण त्याला पुष्पगुच्छ म्हणतो. पण या ताईने संचालन करत असताना सुमन संकुल शब्दाचा वापर केला आणि माझ्या शब्दकोश वाढला, मला एक नवीन शब्द मिळाला. गेम भैया म्हणाले की दयाशंकर आताही सुरू आहे का? म्हटलं जो माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो तो जगू शकतो, जो स्वतः शिक्षक झाला त्याचा जगणं बंद होते, फक्त पेलणंच सुरू होते, बाकी काही नाही. म्हणून तितक्यातच गेमावारीचा स्वागत झाला आणि गेमावारीचं स्वागत झालं तो आणखीन एक नवीन शब्द मिळाला, सुरभित सुमन संकुल. माझ्या डिक्शनरीमध्ये दुसरा नवीन शब्द आला. मला असं वाटते
की आपल्याकडे जेवढा जास्त शब्दसंकलन असेल तेवढी जास्त आपली भाषा प्रगल्भ होते. एखादा शब्दाचा बारंबार पर्यायी शब्दाचा वाचन करून आपला भाषण सुसज्ज करण्याऐवजी जास्तीत जास्त वेगवेगळे शब्दाचा वापर करून वेगवेगळ्या सेंटेन्समध्ये त्याच पर्यायवाची शब्दाचा उपयोग जर आपण केला तो शब्दकोश जास्त वाढेल असं माझ्यासारखा अध्ययन करणाऱ्या माणसाला वाटतंय. पण वर्तमान काळात इंग्रजीचा एक शब्द बोललो की त्याचा हिंदीचा अर्थ, त्याचा उर्दूचा अर्थ, त्याचा मराठीचा अर्थ हेच पेळणं सुरू होऊन जाते. मी केवढा भाषाविज्ञानी आहे याच्यातच अर्ध आयुष्य माणसाचं चालला जाते. त्याचा मागची असलेली विचारधारा कुठे गेली हे दिसतच नाही. क्वचितच फक्त भाषा ज्ञान लोकांसमोर मांडण्यामध्येच अर्ध आयुष्य चालला जातं अशी स्थिती दिसते. आणि तो भाषा ज्ञान हे मिश्रित भाषा ज्ञान. जर फक्त मराठी साहित्याच्या संशोधन करण्याच्या दृष्टीने, पुनर्लेखन करण्याच्या दृष्टीने, संवर्धन करण्याच्या दृष्टीने मराठीचे 50 नवीन शब्द आपण उत्पन्न करून समाजासमोर मांडले तर ते स्वीकार्य आहे. पण एकच शब्दाचे 10-10, 15-15, 20-20 उच्चारण करून पर्यायी शब्द आपण शब्द पंडित तो असू शकतो. पण भाषाबद्दल आपण जे विस्तारची भूमिका असायला पाहिजे ती कुठेही दिसत नाही. हा उदाहरण देण्यामागचं कारण एवढंच आहे की लॉर्ड मॅकॉलेने आपल्या वडिलांना जी चिठ्ठी लिहिली त्याचाच लॉर्ड मॅकॉलेने याचा उल्लेख केला होता की जेव्हा संस्कार बाजूला होईल आणि पैसा हे जीवन जगण्याची प्राथमिकता होईल त्या दिवशी हिंदुस्थानचे तुकडे करायला कोणतीही अडचण राहणार नाही. याचा अर्थ 1830मध्ये शिक्षण व्यवस्था निर्मित करत असताना बाबू पैदा करणारी, नोकरी पैदा करणारी शिक्षण व्यवस्था असा नाव देऊन लॉर्ड मॅकॉलेने ती शिक्षण व्यवस्था उभी केली. आणि देशाचा दुर्दैव आहे की त्याच व्यवस्थेचा आजपर्यंत आपण पालन करत आहोत. मधल्या काळात बरं झाला की मुरली मनोहर जोशी देशाचे मानव संसाधन मंत्री बनले आणि त्यांच्या कार्यकाळात जे काही थोडाफार बदल झाला ते झाला. पण ते झाल्यानंतरही सेफ्रॉनिझम भगवाकरण या नावाखाली सुप्रीम कोर्टापर्यंत केलेले बदल यांना आवाहन देण्यात आला. आणि या देशात जर या देशाची पार्श्वभूमी, या देशाचा इतिहास, या देशाची संस्कृती, या देशाचे संस्कार पुनर्स्थापित करण्याच्या दृष्टीने कोणीही प्रयत्न करेल असेल तो त्याला सेफ्रॉनिझम या नावाने शिव्या दिली जाते. हा दुर्दैवसुद्धा या देशाचा आहे. पण हे असूनसुद्धा इतकात साहित्यामध्ये नवीन शब्द आले, नवीन दिशा आली. आता प्रकाशजी म्हणाले की मराठी साहित्य परिषदचा जे पुणेमध्ये कार्यक्रम आहे त्याच्यात एक विद्रोही साहित्य म्हणून. आता विद्रोही साहित्य थोडासा ऐकायला चटपटाचा वाटते. कारण साहित्य कधीही सर्वसमावेशक असतो. साहित्य दिशानिर्देशक असतो. साहित्य पथप्रदर्शक असतो. साहित्य मार्गदर्शक असतो. मी जर हिंदी साहित्याचा उल्लेख केला तो मुन्शी प्रेमचंद नावाचा एक लेखक झाला. मुन्शी प्रेमचंदचा लिखाण पूर्ण विद्रोही होतं. समाजमध्ये चालणारी जे रूढी होती त्या रूढी आणि परंपरेचा विद्रोही होता. कबीर त्यापेक्षा जास्त विद्रोही होता. पण यांना आपण विद्रोही म्हणतो का? आणि विद्रोही म्हणण्याची आवश्यकता काय आहे? आपण यांना चांगला शब्द दिला, समाज सुधारक. विद्रोह म्हणजे बंड असतो आणि सुधारक म्हणजे प्रक्रिया असतो. समाजात जर वावराचा असेल सो सुधार करण्याची मानसिकतेने जर कोणीही आला तो त्याला समाजात ॲक्सेप्टन्स जास्त होतो, स्वीकार्यताही वाढते. आणि त्याची स्वीकार्यता वाढली तरच तो सुधार करू शकते. ज्याची स्वीकार्यता नाही त्याने कितीही बंड पुकारला तर त्याच्यासोबत उभा करून राहणार आहे. म्हणून विद्रोहाच्या ठिकाणी आपण संवर्धन किंवा सुधार या दृष्टीने विचार करून त्याची समोर वाटचाल केली तर त्याला जास्त चांगले दिवस येईल असं मला वाटते. कारण साहित्य आणि विद्रोह हे एकमेकाशी जोडलेले शब्द मला तर वाटत नाही, माझं अल्पबुद्धीप्रमाणे.
कारण साहित्य हा जोडण्याचं काम करतो, साहित्य तोडण्याचं काम करत नाही, या मानसिकतेचा मी आहे. आणि याचे बरेचसे पुरावे आहे. इंग्रजांनी लिहून दिला की हिंदुस्तान कधी एक नव्हता, हिंदुस्तानचे तुकडे तुकडे झाले होते, छोटे छोटे राज्यांमध्ये हिंदुस्तानचा विभाजन होता, भारत कधीही एक नव्हता, या प्रकारची रचना संपूर्ण देशभरात वाचायला मिळते. जेवढा इतिहासचं आपण वाचन केला त्याच्यात एकच मिळते की हिंदुस्तान एक नव्हता, बरं झाला इंग्रज आले, त्यांनी एक केला म्हणून हा राष्ट्र झाला, नाही तो तुकडे तुकडेमध्ये विभाजित हा होता. वारंवार असंच वाचायला मिळते. आपण कल्पना केली का कधी की हिंदुस्थानी माणूस आंघोळ करायला आपला आंघोळीमध्ये जाते, बादलीमध्ये पाणी घेते, हातात गडवा घेते, अंगात पाणी घालते आणि पाणी घालताना एक मंत्र म्हणते, गंगेश्च यमुनेश्च व गोदावरी हा सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधीन करू. हा गंगा कुठे आहे? गोदावरी कुठे आहे? कावेरी कुठे आहे? कल्पना करा की जर हिंदुस्तान एकत्र राहिला नसता, तो आंघोळ करत असताना हे 7 नद्याचं नाव घेण्याची आवश्यकता काय होती? काय आवश्यकता होती? आणि हिंदुस्तान तुकडे तुकड्यामध्ये विभाजित केलेला होता. अरे आपल्या घरी भट येते, पूजेची सुरुवात करते, सुरुवात करत असताना संकल्प करायला लावते. संकल्पची सुरुवात काय होते? भारतवर्षे जम्बूद्वीपे, जम्बूद्वीप म्हणजे वेस्ट इंडिजपर्यंत होतं. भारतवर्षेमध्ये कुठे भरतखंडे, आर्योवर्ते, देशोवास्तरे, गंगेचे दक्षिण तटे किंवा उत्तर तटे, किंवा गोदावरी उत्तर तटे किंवा दक्षिण तटे. मग नागपूर असला तर विदर्भ प्रदेशे, फडिंद्रपूर नगरे. आता घराच्या पतापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था आपल्या संकल्पामध्ये आहे. आणि सुरुवात कुठून होते? तो जम्बूद्वीपे, भरतवर्षे, भरतखंडे, आर्योवर्ते. याचा अर्थ असा आहे की तेव्हा भारतवर्ष तेवढा विकसित होता, तिथपर्यंत भारतवर्ष पोचलेला होता. आणि आपण जेव्हा आता भगवान गौतम बुद्धांचा प्रवास बघतो किंवा अनेक देशांमध्ये रामाचे मंदिर बघतो, तो याच्यातला स्पष्ट असा प्रत्यक्षदर्शनी येतो की तिथपर्यंत आपली हिंदुस्तानची जी विचारधारा होती ती तिथपर्यंत होती, हे समजायला कोणताही प्रकारची कोणतीही अडचण नाही असं मला वाटते. आचार्य चतुर्सेन नावाचा एक लेखक आहे, त्यांनी एक पुस्तक लिहिली आहे. ते पुस्तक लिहिली आहे वयम रक्षाम. त्या वयम रक्षाममध्ये आचार्य चतुर्सेन जॉग्राफिकल बाउंड्री बघून आणि नेहमी अगदी प्रामाणिकपणे, ज्याच्यात काहीही सायंटिफिक नसलेली गोष्ट तो वगळून टाकते आणि जे सायंटिफिकली एक माणूस करू शकतो त्या दृष्टीने आपली लेखणीचा वापर करून साहित्य लिहिण्याचा प्रयत्न आचार्य चतुर्सेन करतो. त्यांनी पूर्ण वयम रक्षामचा लेखन केला आणि लेखन करत असताना रामाला हिरो नाही ठरला, रावणला हिरो ठेवला. रावणला हिरो ठेवून पुस्तक लिहिली. आणि एकदा वाचा, माझ्यासारख्या माणसाला वाचायला हिंदीचे तो प्रगल्भ साहित्य 3 वेळा वाचलं तेव्हा कळलं की हे काय लिहिलं आहे म्हणून. तेवढी कलिष्ठसुद्धा भाषा नको, कारण वाचणाराला समजायला पाहिजे की भाषा काय असतो. आचार्य चतुर्सेनचा साहित्य खूपच प्रगल्भ आहे, पण एवढा संस्कृतनिष्ठ हिंदीचा त्याच्यात वापर आहे की सामान्य माणसाला तो कळतसुद्धा नाही. पण त्याच्यात त्यांनी उल्लेख केला आहे जम्बूद्वीपाचा. ज्या ठिकाणी पाराशर मुनी राहत होते तो पर्शिया, असं सुद्धा तो म्हणत आहे. आणि लेखणीमध्ये तो काय म्हणते की रवी जो शब्द आहे, सूर्याचा पर्यायवाची शब्द रवी आहे. आणि रवी शब्दापासून रब हा शब्द आला आणि जिथे रब तिथे अरब अशा शब्दाचा जन्म झाला. याप्रमाणे तो साहित्याचा लेखन करतो. आणि हिरो रावणला करून लिहितो, रामला करून नाही लिहिते. मूर्तीपूजेचा विरोध कसा होतो तिथे याचा सुद्धा तो उल्लेख करतो. आणि शुक्रवारच्या दिवसाचं महत्त्व कशा काय आहे हा सुद्धा तो ठरवून आणि ठासून सांगते.
हे सर्व साहित्याच्या माध्यमातून एक संस्कृतीचा उद्भव कसा झाला याची स्थापना सुद्धा तो आपल्या लेखणीतनं करते. रावणावर पुस्तक लिहत असताना दुसरा धर्म कशा उद्भवून आला याची सुद्धा मीमांसा त्याच पुस्तकमध्ये असतो. मी हा उदाहरण फक्त याच्यासाठी दिला की साहित्य केव्हाही आपसात भांडण लावण्यासाठी नसतो. साहित्य हा एकमेकांबद्दल प्रेम उपलब्ध उत्पन्न करण्यासाठी असतो. जर आपण मीमांसा केली तर काय करणार? मी काही मुस्लिम धर्माचा काही खूप चांगला अभ्यासक नाही, पण माझ्यासारख्या माणसाला वाटते की मुस्लिम धर्माचा प्रतिबिंब हा चांद तारा कशाला आहे? तुम्हाला वाटते की एक म्हण आहे की दूज के चांद में दाग नहीं होता, आणि जेव्हा ईद येते तेव्हा हिंदू मितीप्रमाणे दूजच असतो, आणि दूज के चांद में दाग नहीं होता है याचा अर्थ असा आहे की मुस्लिम धर्माचा प्रतीक ज्यांनी तयार केला त्याचा हा मानस आहे कि दाग तो चांद में भी होता है, लेकिन ऐसा चांद जिसमें दाग ना हो, और ऐसा बंधुत्व जो तारे के जैसा 24 घंटे टिमटिमाता रहे, असा प्रेम ज्या धर्मामध्ये असेल तो इस्लाम धर्म आहे, अशी त्याची मीमांसा त्याने केली असेल. पण धर्मावलंबींनी काय केलं? हा चांदचा वापर दागरहित चांद म्हणून नाही, पावसी म्हणून त्याचा उपयोग केला. शिया, सुन्नी, वहावी, अहमदिया याच्यात आपसातच भांडण केली, दुसऱ्याला तो सोडूनच द्या. दुसरा धर्म सुद्धा आपल्या समोर आहे. आपण ज्याला ईसाई धर्म म्हणतो, ख्रिस्ती धर्म म्हणतो, त्याचा सुद्धा एक प्रतीक आहे. त्याचा प्रतीक सुद्धा क्रॉस आहे. क्रॉस हा क्रॉस कशासाठी त्यांनी निवडला हा मला माहीत नाही, पण एक चिकित्सक वृत्तीने जेव्हा आपण विचार करतो तो क्रॉसमध्ये 2 दंडे आहे. एक उभी दंडी आहे, ते इंग्रजीचा आय शब्द आहे. आयचा अर्थ असतो मैं, मी 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 मी. आडवी डंडे म्हणते आपला आय खत्म करो, अपना मैं खत्म कर लो, कारण मैं करना बकरी का काम है, आदमी का नहीं है. ज्या दिवशी माणसांनी स्वतःचा अहंकार खत्म केला, स्वतःचा मैं खत्म केला, स्वार्थ खत्म केला आणि स्वतःला समाजासाठी वाहून घेतला, हाच ईसाई धर्म आहे, हाच ख्रिस्ती धर्म आहे. हा सिंबॉल आपल्याला सांगतो. पण एवढी चांगली मीमांसा करून सुद्धा काय झालं? कॅथोलिक आणि प्रोटेस्टंटच्या नावाखाली आपणच आपसात भांडण करतो. हे फक्त मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माची स्थिती नाही, आपल्या धर्माची, हिंदू धर्माची तशीच स्थिती आहे. अहो किती चांगली व्याख्या आहे. आपण पूजेची ताट घेतो हातात, काय असतो पूजेची ताटमध्ये? पान, विडा असतो की नाही, सुपारी असतो, तांदूळ असतो, कुंकुम असतो. कुंकुम, तांदूळ, सुपारी आणि सोबतच विड्याचं पान. संपूर्ण देशभरात कुठेही जा, पूजेची ताटमध्ये हे 4 साहित्य आढळणारच. महाराष्ट्रात आला तो बुक्का ॲड होऊन जाते. आंध्र प्रदेशमध्ये गेलो तो हळद ॲड होऊन जाते. त्याच्या आणखीन समोर गेलो कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये तो चंदन ॲड होते, आणि त्याच्या खालती गेलो तो रक्तचंदन ॲड होते. म्हणजे हे पूजेच्या साहित्यामध्ये ॲडिशन ॲक्सेप्ट आहे, पण हे 4 साहित्य कायमचे आहे. काय आहे? तो पान, सुपारी, तांदूळ आणि कुंकू. हे 4च साहित्य का? तो सुपारी कुठे होतो? आसामची सुपारी म्हणजे पूरबची सुपारी, पश्चिमच्या कुंकू, कारण प्रत्येक आटोवर लिहिला राहते थांब लक्ष्मी कुंकू लावतो. महाराष्ट्राचा कुंकू, पूरबची सुपारी, पश्चिमच्या कुंकू, दक्षिण भारताचा चावल आणि खैके पान बनारसवाला, उत्तर प्रदेशचा पान. पूरब, पश्चिम, उत्तर, दक्षिण एकाच ताटमध्ये असते, आणि एक दिवा पेटवला तर राष्ट्रीय अखंडतेचा दिवा पेटते. एवढा चांगला आपला हिंदू धर्म. पण जेव्हा राहत बिहारी, जेव्हा पंडित रामप्रसाद बिस्मिल, ठाकूर रोशन सिंग आणि अशफाक उल्ला खां यांना फाशीच्या तख्तावर चढवण्यात आला, त्याच्या आदल्या दिवशी जेलर